नाविलाज आहे मराठ्यांचा, छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा बी। कर तुला काय करायचं ते, सहन व्हायचं तर करू, सरकारला सांगतो नाविलाज आहे आमचा। आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, मराठ्याच्या अंगावर आले हे छगन भुजबळने जर लोक सोडले, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार। चॅलेंज आज चल सरकारला सगळ्या, तो जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत, नाविलाज आहे आमचा। कोण कुणाला फसवतंय? तुम्हीला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू, सदस्यत्वातून त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही, नेमकं कोण कुणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा, आमचा आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं, काय संबंध यांना धक्का लागायचा? खात्यात वर बडून चारी बाजूने आणि उगा बडबड बडबड करतात। ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का काय स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागं सरकतो। उपोषण बशीत असतात का? शोभतं काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी। उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी, आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात, आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा। पहिल्यांदा अंधारातून केला, आता ओपन करायला लागले, आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत येत। निर्णायक मतदान, काय निर्णायक मतदान रे? जाताचं मुडदा पाडायला निघाले ते लोक, सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून। बघा ना मोजून यादी, गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणतात। काय भाषा तुमची, आणि आम्हाला जातीवादी म्हणता।